नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रात्री हॉलमध्ये मानिनी आणि मिथुन काका पूजेच्या साहित्याची यादी करत असतात. तेव्हा तिथे आत्या येते आणि बोलते की काय तुम्हा दोघांना झोपायचं नाही आहे का? गप्पा काय मारत बसले तुम्ही दोघे? यावर मिथुन काका बोलतो की गप्पा कुठे मारतोय? साठे गुरुजींचा ताईंना फोन आला होता. यावर आत्या बोलते, अगं बाई, आता काय नवीन? त्यावर मानिनी म्हणते, नाही नाही, नवीन काहीच नाही आहे ताई. मी आपलं सहज त्यांना म्हटलं, सगळ्यांच्या सुखासमाधानासाठी पूजा करूया. त्यांनी सांगितलं उद्याचा मुहूर्त आहे. आत्या मिथुन काकाकडे बघून बोलते की एवढं काय झालं, म्हणजे अगदी उद्याचा मुहूर्त आहे? यावर मिथुन काका बोलतो, त्याचं काय झालं, गुरुजी म्हणाली उद्याचा शुभ मुहूर्त आहे ना, म्हणून एवढं रात्र झाली तरी आम्ही लिस्ट करत बसलोय. हे बघा, हे घ्या लिस्ट आणि वाचा. इथे आत्या पूजाच्या साहित्याची लिस्ट वाचत असताना रम्या येते आणि बोलते की तुम्ही इथे आहात, बाकी सगळे कुठे आहे? तेव्हा मिथुन काका बोलतो, तू कशी मैत्रिणी बरोबर सेलिब्रेशन करायला गेली होती, तसेच जीवा आणि पार्थ सुद्धा मैत्रिणी बरोबर सेलिब्रेशन करायला गेले. तेव्हा रम्या बोलते, पार्थची मैत्रीण तर मी आहे, मग तो कुठल्या मैत्रिणी बरोबर गेला आहे? तेव्हा मिथुन काका तिथे हसतो आणि बोलतो की रम्या, तू तर कडक जोक मारते. आणि तो टाळी वाजवायला हात पुढे करतो, पण रम्या टाळी वाजवत नाही. रम्याला खूप राग आलेला असतो. यानंतर आपण पाहतो पार्थ काव्याला म्हणतो की का घेतात एवढे एफर्ट्स, का करतात एवढे प्रयत्न? तुम्हाला जे गिल्ट आलं आहे ते पुसण्यासाठी हे करतात, बरोबर ना? तेव्हा काव्या काहीच बोलत नाही. यावर पार्थ स्पष्टच म्हणतो, हे म्हणजे असं झालंय की एखाद्या लहान मुलाला भूक लागली की 2 दिवस जेवायला द्यायचं, पण तिसऱ्या दिवशी त्याने काय करायचं, कोणाकडे बघायचं? आपलं लग्न झालं त्यानंतर तुम्हाला डिवोर्स हवा होता, पण मी माझे प्रयत्न करत होतं. पण ज्या दिवशी तुम्ही डिवोर्स लायर अपॉइंट केला त्या दिवशी मला कळलं की तुम्हाला डिवोर्स हवाच आहे. पण हरकत नाही, मी माझ्या मनाला समजवलं की बाबा, तू किती वाट बघितली तरी काव्य तुझी होणार नाही. मनापासून मला कधीच नवरा मानणार नाही. लग्नाच्या रीतीने बांधून ठेवणं म्हणजे एखाद्या फुलपाखराला बाटलीत बंद करून ठेवण्यासारखं आहे. त्या फुलपाखराचा रंग मला लागला नाही तरी चालेल, पण मला तुम्हाला मुक्त उडताना बघायचं आहे काव्या. माझ्या आठवणीतली काव्या म्हणजे फटकळ, बंडखोर, निडर. खरं तर ही खरी काव्या आहे. पण गेले 3 दिवस तुम्ही जे वागतायत ना, ते खोटं आहे. तुम्ही हे जे सर्व करतायत कारण माझ्या चेहऱ्याचं दुःख पुसायचं आहे तुम्हाला. तुम्ही जे काही हे एफर्ट्स घेतायत ना, ते आयुष्यभर नाही करणार आहे. कारण तुम्ही पार्थ नाही आहात. तुम्ही म्हणतात ना, मी काव्य आहे, खरं आहे, माझी काव्य अशी कधीच वागत नाही. सॉरी, मला माझी म्हणण्याचा हक्क खरं तर नाही आहे माझ्याकडे, पण त्या काव्याला मी माझी काव्य बोलतो, जी कधीतरी माझी होईल या अपेक्षेने मी तिच्यासाठी वाटेल ते करायचो. तेव्हा काव्या बोलते, पार्थ ऐका ना. तेव्हा पार्थ बोलतो, खरं सांगू, 3 दिवस तुम्ही जे वागले आहेत ना, ते स्वप्न आहे माझं. म्हणजे मला वाटायचं की तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवावं, कधीतरी ऑफिसला यावं, मला पीक करायला माझ्यासाठी डब्बा घेऊन यावा. हे करताना तुम्ही खूप गोड दिसायचा. तुम्हाला माहिती आहे, आपण समोरच्यासाठी एफर्ट्स घेत असतो म्हणजे आपल्याला आवडतं म्हणून, निस्वार्थ हेतू. पण समोरच्याचा सुद्धा जेवढा एफर्ट्स घेतो, पॅम्पर करतो, तेव्हा जे फिलिंग असतं ना मनात, ते सगळ्या जगातलं बेस्ट फिलिंग असतं काव्या. तुम्ही स्वतःच्या हाताने खिचडी बनवून माझ्यासाठी घेऊन आलात. मला आतून दाटून आलं होतं. ती खिचडी मी रमेश दादांना दिली तेव्हा सुद्धा माझा जीव तुटलाच होता. मी तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी हे नाही केलं. खरं तर नशिबानेच मला अद्दल घडवली. तुम्ही 3 दिवस जे माझ्यासाठी केलं, तो स्वप्नातला संसार होता माझा. बहुतेक तो स्वप्नातच राहणार. मला नाही सहन होत आहे आता हे. याआधी मला तुम्ही आवडायचा, पण आता? तेव्हा काव्या बोलते, आता काय? यावर पाच बोलतो, आवडीनिवडीच्या पलीकडे गेले सर्व. स्वतःला हे करण्यापासून तुम्ही थांबवा. हे तुम्ही नाही थांबवलात अजून. फक्त एकदा जरी प्रयत्न केला ना, तर प्रेमात पडेल मी तुमच्या काव्या. तेव्हा काव्या बघतच बसते. यावर पार्थ बोलतो, आणि परत तुम्ही मला सोडून जाल. त्यापेक्षा थांबवा हे सगळं, विषय संपवा. मी एक चष्मा घातला त्यातूनच सर्व बघतोय. तुमच्यासारखं तात्पुरतं रीडिंग स्पेक वापरायची सवय नाही आहे मला. आता एकच उपकार करा माझ्यावर, या नात्यातून तुमची सुटका करा आणि मला मोकळं करा. आणि पार्थ खिशातून डिवोर्स पेपर काढतो आणि काव्याला देतो. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो नंदिनी रडत असते. तेव्हा जीवा तिला रुमाल देतो. तेव्हा नंदिनी बोलते, नको, मला तुमच्या रुमालाने माझे भरलेले डोळे किती दिवस पुसू आणि का पुसू? यावर जीवा बोलतो, हे बघ नंदिनी,
तू माझ्या रुमालाने डोळे नको पुसू, माझ्या कुठल्या चुका पोटात घेऊ नकोस, हवं तर मला कधीच माफ सुद्धा करू नकोस, पण माझं एकदा ऐकून तरी घे. तू खूप छान मुलगी आहे, खूप चांगली मुलगी आहेस, एकदम जेन्युइन आहेस, आयडियल मुलगी आहेस, आदर्श मुलगी आहेस, आदर्श सून आहेस. पण यावर नंदिनी बोलते, पण तुमची बायको नाही आहे हो ना? तुम्हाला माझ्याबद्दल दया वाटते, माझा आदर वाटतो, माझा अभिमान वाटतो, कधी कधी माझी भीती सुद्धा वाटते, पण माझ्याबद्दल प्रेम वाटत नाही हो ना? काय असतं हे प्रेम? कसं होतं हे प्रेम? असं काय केलं की समोरच्याला आपल्याबद्दल प्रेम वाटतं, आणि असं मी काय केलं नाही की तुम्हाला माझ्याबद्दल प्रेमच वाटत नाही? मी असं ऐकलं होतं की प्रेमात शरण जावं लागतं. मी तर स्वतःला हरवून बसले तुमच्या प्रेमात. जीवा शांतपणे नंदिनीचा ऐकत असतो. नंदिनी बोलते की मी ना खूप विचार करायचे, मला प्रश्न पडायचा की ज्याचं अरेंज मॅरेज होतं ते कपल्स एकमेकांना आय लव्ह यू कधी म्हणत असतील, एकमेकांच्या प्रेमात कधी पडत असतील. मग मला वाटलं की लग्नानंतर होत असेल हे. आपल्या बाबतीत मी तोच विचार केला. स्वतःला समजवलं की लग्नानंतर होईलच प्रेम. पण तुम्हाला बघून वाटतंय की तुम्ही ती जागा आधीच कोणाला तरी देऊन टाकली. इतकं प्रेम केलं तुम्ही कोणावर, तरी मला द्यायला तुमच्याकडे प्रेमच उरलं नाही. बोलण्याच्या ओघात आपण बरंच काही बोलून जातो. कित्येकदा असं होतं की आपलं नसलेलं सामान आपल्या नकळत आपण उचलतो, आणि मग मात्र ते असं काही चिकटतं आपल्याला, ते ओझं परत आपल्या खाली ठेवता येत नाही, आणि ते ओझं आयुष्यभर घेऊन फिरण्याची ताकद नसते सगळ्यांकडे. तुमच्या बाबतीत असं झालं आहे जीवा. भावनेच्या भरात तुम्ही बोलून गेलात, नंदिनी मी लग्न करीन तुझ्याशी. बोलण्याच्या ओघात बोलून गेला की नंदिनी फक्त माझी बायको नाही, तर अभिमान आहे माझा. खरं सांगा, तुमच्या बोलण्यात नक्कीच अर्थ तोच होता. जीवाला काही बोलायचं समजत नव्हतं, तो गोंधळून गेला होता. तेव्हा नंदिनी बोलते, नाही ना, तुम्हाला हेच वाटतं ना? मला नंदिनीला दुखवायचं नाही आहे, कारण ती माझ्यासाठी खूप करते. पण ज्या दिवशी तुम्हाला हे वाटेल मला नंदिनीला दुखवायचं नाही आहे, कारण तिला त्रास झाला तर मला त्रास होईल, असं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही लग्नाला मान्य झालंय असं मला वाटेल. मी नेहमी सगळ्यांना सांगायचे, लग्न फक्त एका दिवसाचं सेलिब्रेशन असतं, पण संसार संसार हा आयुष्यभराचा सोहळा असतो. पण माझा संसार जर माझ्यासाठी सोहळा आणि तुमच्यासाठी शिक्षा असेल, तर कुठल्या तोंडाने मी लग्नाबद्दल सांगू? जीवा खूप शॉक होतो आणि नंदिनीचा हात पकडतो, पण नंदिनी हात पकडत नाही. जीवा बोलतो की नंदिनी, स्वतःबद्दल असं नको म्हणू, आणि खरंच असं नाही आहे. हा संसार माझ्यासाठी शिक्षा नाही आहे, आणि डिवोर्स म्हणशील. यावर नंदिनी बोलते, असू द्या जीवा, प्लीज आता फार वाईट वाटून घेऊ नका. नंदिनी आपले डोळे पुसत बोलते, माझ्या खूप फिल्मी कल्पना होत्या. माझा नवरा मला बाईकवरून सोडायला येईल, कारने पिकअप करायला येणारा असावा, माझ्यावर कविता करणारा असावा, मी ऑफिसला जाताना त्याच्या हाताने माझ्यासाठी नाश्ता तयार करणारा असावा. हे सगळं तुम्ही करताय जीवा. आता आणखी नका करू, नाही तर मी नाही सोडू शकणार तुम्हाला. हे ऐकून जीवा नंदिनीकडे बघतो. नंदिनी बोलते की माझा पाय नाही निघणार या घराकडून. तुम्ही नवरा म्हणून नाही, माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर तुम्हाला गिल्ट आहे म्हणून करतायत. नका करू. तुमचं गिल्ट तुमच्याकडे, माझं प्रेम माझ्याकडे. तुम्ही तुमच्या आधीच्या प्रेमावर इतकं प्रेम केले की माझ्यावर करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आपली ही अधुरी कहाणी इथेच संपूयात. स्वल्पविराम नाही तर फुलस्टॉप देऊया, कारण ताणलेलं नातं कधी ना कधी तुटतं. आपण तुटण्याची वाट नको बघायला, त्यापेक्षा आनंदाने संपूया. जीवाला खूप मोठा धक्काच लागतो. नंदिनी पर्समधून डिवोर्स पेपर काढते आणि जीवाला देते. हे घ्या जीवा, आणि सही करून टाका. जीवा बोलतो, हे बघ नंदिनी. तर नंदिनी बोलते, मला खोटी स्वप्न दाखवू नका, आणि त्या स्वप्नाची मला भीती वाटायला लागली आहे. यानंतर दुसरीकडे पार्थ काव्याला डिवोर्स पेपरच्या सही करायला देतो. तेव्हा काव्या बोलते, अहो पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो की प्लीज, खोटी आशा, खोटी स्वप्न दाखवू नका काव्या. थांबवा हे सर्व, सही करा, कारण अजून एखादा जरी सुंदर एफर्ट्स बघत राहिलो तर तुम्हाला सोडून देणं कठीण जाईल. आणि पार्थ रडतच काव्याला सांगतो की कदाचित पुन्हा अडकेन मी तुमच्यात. आता मला कोणाच्यात अडकायचं नाही आहे, मला कोणाला अडकवायचं पण नाही आहे. घ्या आणि सही करा. आणि पार्थ ओरडून प्लीज सही करा प्लीज. तेव्हा सगळेजण पाहत असतात आणि काव्या त्यांच्याकडे बघते, पण तिला सही करायची इच्छा नसते. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनीच्या डोळ्यात पाणी खूप आलेलं असतं आणि ती रडतच बोलते,
माझा जीव तुमच्यात अडकण्याच्या आधी सही करून टाका प्लीज. आणि ती जीवाला पेन देते. जीवा सुद्धा जड अंतकरणाने सही करून टाकतो. आणि दुसरीकडे सुद्धा जीवासारखीच काव्याची अवस्था झालेली असते. काव्या सुद्धा नाईलाजाने तिला सही करावी लागते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.